अकोला शहर के पुलिस स्टेशन खदान क्षेत्र में 11 स्थानों पर गठित गृह भेदन और चोरी के अपराध के आरोपियों का पता लगाकर गृह भेदन और चोरी के अपराधों का पर्दाफाश किया गया है। 113 ग्राम सोना, 2910 ग्राम चांदी, अपराध में प्रयुक्त हथियार सामान कुल 14,32,500 रुपये या मूर्त संपत्ति जब्त की गई है। स्टेशन खदानमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता। इकडे कलममध्ये केशवनगरमध्ये ती घटना अशी घडली होती। त्याच्यानंतर त्याच्या तपासामध्ये आमची टीम लागली होती। एसडीपीओ सतीश कुलकर्णी, पीआय मनोज केदारे आणि आमची डीपीची टीम वेगळे दृष्टिकोनातून यांचा तपास सुरू होता। त्याच्यामध्ये जेव्हा आरोपी आमच्याकडे निष्पन्न झाले, अत्यंत मेहनतीने गोपनीय माहिती भेटली, नंतर तांत्रिक दृष्टिकोनातून पण आरोपीचा शोध लावला, तर ते आरोपी निष्पन्न झाले। तर त्याच्यामध्ये खूप चांगला इंट्रोगेशन आरोपीचा झाला आणि त्याच्यामध्ये असं आढळून आल्यास की हे आरोपींनी टोटल 11 घरफोडी केलेली आहे। मागचे 1-2 वर्षामध्ये अशी 11 घरफोडी यांनी खदान जिल्ह्यामध्ये केलेली आहे। तर ते सर्व घरफोडी आज ते उघडण्यात आलेली आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की याच्यामध्ये रिकव्हरीचा पर्सेंटेज आहे, कारण की इतर घरफोडी डिटेक्शनमध्ये पोलिसांना नेहमी इश्यूज असतात, कारण की कधी क्लूज भेटत नाही, किमान कधी सीसीटीव्ही नसतात, किमान कधी घरामध्ये कोणी नसतात। तर त्यामुळे घरफोडी डिटेक्शन सुद्धा एक म्हणजे अवघड काम आहे। घरफोडी जर डिटेक्ट झालेलीच आहे, 11 घरफोडी झाली डिटेक्ट, परंतु त्याच्यामध्ये जे रिकव्हरी पर्सेंटेज आहे ते पण अतिशय चांगलं आहे। 90% रिकव्हरी पर्सेंटेज आहे याच्यामध्ये आणि जवळपास 14,30,000 असा मुद्देमाल आम्ही यांच्याकडून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये 113 ग्राम सोना आहे, जवळपास 3 किलोग्राम चांदी आहे, 4,000 रोख रक्कम आहे, 2 मोटरसायकल आहे जे यांनी घरफोडीमध्ये वापर केलेली आहे आणि जे आरोपी आहे यांचा जुना पण क्राईम रेकॉर्ड आहे। काही अमरावतीमध्ये एकाने घरफोडी केली आहे, एकाने नवी मुंबईमध्ये असं केली आहे। तर एकदम यशस्वीपणे यांची कामगिरी PS खदानची झालेली आहे आणि आज आपल्या मार्फतून मी हे पण यांना 25,000चा रिवॉर्ड पण घोषित करतो, कारण की एक खूप मोठी एक कामगिरी आहे आणि असंच कामगिरी हे सुरू राहील आणि अकोला पोलिसांतर्फे सतर्कपणे आमचा हेतू आहे की प्रिव्हेंट झाली पाहिजे, परंतु कधी कधी खेड्यापाड्यातून किंवा ओपन एरियाज असतात तर घरफोडी होत असतात। तर असं डिटेक्शन अजून टीमला मोटिवेट करील आणि पूर्ण अकोला पोलिसांचा एक यशस्वी कामगिरीला मी यांचा डीबी टीमला अभिवादन करतो, एसडीपीओचा, पीआयचा आणि हे जे काही आता जे माल सापडलेला आहे, पुढचे कोर्ट ऑर्डर्स जे काही आम्हाला मिळतील त्याच्यामध्ये परत हे लोकांना त्यांचा माल जे काही मालमत्ता आहे सोन्या चांदीच्या त्यांना परत